भाजीची ओळख करून घेऊया. तडतडलाय, आता कांदा टाकते. ते बघा वाल आपले शिजले. जर असा आवाज झाला का आपली फोडणी चांगली बसली असं समजायचं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, वावण्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत आंबट वेलीची भाजी वाल टाकून. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण आज नवीन एक रानभाजीची ओळख करून घेऊया. या वेलाला आंबट वेल असं नाव आहे आणि ही कवळी कवळी आहे, ती कापून घ्यायची आपण. आणि ह्यामध्ये टाकतात वाल. वाल भिजत मी टाकलेले आहे, ते सोलून घेते आणि भाजी कापून घेते, धुवून घेते स्वच्छ. तर चला आपण आता बनवायला सुरू करूया. चला आता मैत्रिणींनो, आंबट वेलची आपण भाजी करायला सुरू करूया. त्याच्यामध्ये मी टोपामध्ये तेल टाकते. हा बघा, हा आंबट वेल मी असा कापून घेतलेला आहे धुवून. आणि हे वाल सोलून ठेवलेत. कांदा त्याच्यासाठी, कढीपत्ता, गूळ, कोथिंबीर असं सगळं टाकायचं आणि भाजी करायची. आता आधी मी जिरं टाकते त्याच्यामध्ये. फोडणीला मी आता जिरं टाकते. हे आपलं जिरं चांगलं तडतडले. आता आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकूया. ही पण रानभाजी आहे. आता भाज्या पुष्कळ रानभाज्या येतात आमच्या इथे. त्या सगळ्या आपल्या खाऊन झाल्या पाहिजेत एक एक करून. हिंग पण आपला झालेला आहे. आता मी ह्याच्यात कढीपत्ता टाकते, 7-8 पानं. कढीपत्ता पण आपला तडतडला आहे. आता कांदा टाकते. एक कांदा घेतला मी मोठा. ही भाजी आपण आळूचं फतफतं करतो त्याप्रमाणेच लागते. त्याप्रमाणेच सगळं ह्याच्यात घालायचं असते. पण कोणालाही आंबट वेल ही माहिती नाही, त्याच्यामुळे मी दाखवले. आता मी ही कापलेली भाजी टाकते. ती जरा शिजून घेते आणि मग आपले वाल टाकायचे. हळद टाकते थोडी. ही आंबट चवीचीच भाजी असते, तरी पण ह्याच्यात तुम्ही बघा, ही आता अशी शिजलेली आहे. आता ह्याच्यात आपण वाल घालूया. मसाला टाकूया. हे चमचे घेतलेत मी. 3 चमचे हा टाकले मी मसाला. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालते. आपले वाल शिजेपर्यंत झाकण देऊन ठेवते. ही कशी भाजी आपल्याला भातावर पण होते, भाकरी बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो. चांगली शिजू दे. मी झाकण ठेवते याच्यावर आणि 5-10 मिनटं होऊ दे. आपण झाकण उघडून बघते. वाल आपले शिजलेत. अजून थोड्या वेळ ठेवते मी.
हा गरम मसाला आणि जिरं धणा पावडर आहे, ती टाकते मी. थोडीशी कोथिंबीर टाकते. चिंचेचा कोळ टाकते 2 चमचे. गूळ टाकते. मीठ टाकते चवीप्रमाणे. आणि ओलं खोबरं टाकते. थोडा वेळ झाकण देऊन ठेवते आणि ही फोडणी गॅसवर मी तडतडून घेते. लसणाची फोडणी वरून देणार आहे. चला आता आपण ह्याच्यामध्ये ही फोडणी ओतूया आणि जर असा आवाज झाला का आपली फोडणी चांगली बसली असं समजायचं. थोड्या वेळ ती बाहेर नको वास त्याचं जायला जास्त. चला आता आपण आता उघडून बघूया. मस्त फोडणी झालेली आहे बघा. आता मी ही सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेते. लसूण म्हणजे सगळ्यात आम्हाला भरपूर लागतो. तर चला मैत्रिणींनो, आपली आंबट वेलाची भाजी कशी झाली बघा बिरडं टाकून. आणि हे तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आंबट वेलीचा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. आणि मुद्दामून मी तुम्हाला सांगते की कोणाचं राहिलं असेल सबस्क्राईब करण्याचं तर पटापट सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या नवीन नवीन भाज्या खायला मिळतील, बघायला मिळतील आणि करता पण तुम्हाला येतील. तर चला तोपर्यंत धन्यवाद.